तर आता अवघ्या काही क्षणांमध्ये या पत्रकार परिषदेला सुरुवात होतीये आणि अगदी काही वेळातच लोकसभा निवडणुकांची घोषणा जी आहे ती होणार आहे। महाराष्ट्रामध्ये 48 जागा आहेत। किती टप्प्यांमध्ये निवडणुका जाहीर होत आहेत हे पाहणं महत्त्वाचं असेल। संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। पुन्हा एकदा जाऊया संदीप यांच्याकडे। संदीप, पुढच्या काही मिनिटांमध्ये या पत्रकार परिषदेला सुरुवात होईल। राजीव कुमार जे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत ते आज दाखल व्हायचे विधान भवनच्या हॉलमध्ये आणि त्यांच्यासोबतच दोन मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि यश संधू हे देखील दाखल होणार आहेत। तर अधिकारी दाखल झालेले आहेत। संपूर्ण जगाचं लक्ष असणार आहे या 2024च्या लोकसभा निवडणुकांकडे। त्यामुळे या निवडणुकीची घोषणा जी आहे ती पुढच्या काही मिनिटांमध्ये होणार आहे। लोकशाहीचा उत्सव म्हणून करत रिक्वेस्ट ऑल द पीपल स्टँडिंग इन द एंड्स टू काइंडली टेक देयर सीट्स। भाई साहब थोड़ा बैठ जाएंगे आप बैठिए बैठिए। तर देशभरात एकूण 60 टप्प्यांमध्ये लोकसभेची निवडणूक होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते आणि महाराष्ट्रामध्ये 3 ते 4 टप्प्यांमध्ये निवडणूक होण्याची शक्यता आहे। अगदी काही वेळातच पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे। संपूर्ण देशाचं लक्ष या पत्रकार परिषदेकडे लागलेलं आहे। अवघ्या काही क्षणांमध्ये या पत्रकार परिषदेला सुरुवात होईल। महाराष्ट्राचा विचार करता 3 ते 4 टप्प्यांमध्ये निवडणूक होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। यंदा जर आपण पाहिलं तर 97 कोटी मतदार जे आहेत ते आपल्या मतदानाचा हक्क बजावतील। 2 कोटी नवीन मतदार जे आहेत ते समाविष्ट झालेले आहेत। 18व्या लोकसभेच्या सदस्यांची निवड करण्यासाठी निवडणुका जाहीर होणार आहेत। थोड्याच वेळामध्ये लोकसभा निवडणुकांची घोषणा जी आहे ती होणार आहे। 2019 मध्ये 60 टप्प्यामध्ये मतदान झालेलं होतं। 2014 मध्ये 9 टप्प्यांमध्ये मतदान जे आहे ते झालेलं होतं आणि आता संपूर्ण देशभरामध्ये 60 टप्प्यांमध्ये निवडणुका होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। आणि महाराष्ट्राचा विचार करता महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या 48 जागा आहेत। तर महाराष्ट्राचा विचार करता 3 ते 4 टप्प्यांमध्ये निवडणुका होऊ शकतात असा अंदाज जो आहे तो वर्तवला जातोय। मात्र हे चित्र जे आहे ते अवघ्या काही वेळातच काही मिनिटातच स्पष्ट होणार आहे। अवघा 1 ते 2 मिनिट राहिलेला आहे या पत्रकार परिषद सुरू व्हायला। मुख्य निवडणूक आयुक्त यांची वाट जी आहे ती या ठिकाणी पाहिली जाते। वेगवेगळ्या राज्यांमधल्या निवडणुका, सार्वत्रिक निवडणुका यांचं सुद्धा वेळापत्रक जे आहे ते जाहीर केलं जाणार आहे अशी माहिती मिळते। महाराष्ट्राचा विचार करता राज्यामध्ये 3 ते 4 टप्प्यांमध्ये निवडणुका होऊ शकतात। आज दुपारी काही वेळातच काही क्षणातच ही जी पत्रकार परिषद सुरू होते त्याच्यानंतर आचारसंहिता जी आहे ती लागू होणार आहे आणि त्यामुळे राज्यामध्ये सुद्धा आपण पाहिलेलं आहे की महायुतीची अगदी काही वेळापूर्वीच पत्रकार परिषद झालेली आहे। आणि आता अवघ्या काही मिनिटांमध्येच या पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे। I request the photographers to sit down after taking the still photographs. लोकसभा निवडणुकीची घोषणा होईल। नेमक्या Kindly be seated. Thank you.